छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पैठण तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत। तूर, बाजरी, सोयाबीन, कांदा, कापूस पिकांचं अतोनात नुकसान होतंय। 10हून अधिक विहिरी पाण्याच्या दाबाने कोसळून पडल्या। सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। पैठण तालुक्यात किती पाऊस झालाय ही दाखवणारी ड्रोन दृश्य आपण बघू शकतोय। पैठण तालुक्यात हर्षी गावातून रात्री खूप भयंकर पाऊस झाला। अतिवृष्टी झालेली आहे आणि रात्रीच्या पावसाने खूप म्हणजे असंख्य शेती या ठिकाणी पाण्यात गेलेली आहे। या ठिकाणी विहिरी पाण्या पडल्यात, कपाशी पाण्यात आहे, ऊस पूर्ण जमिनीदोस्त झालेला आहे। तूर पीक असन बाकीचे सगळे पिकं या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। याचे शासनाने तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना मदत करावी ही शेतकऱ्याच्या वतीने विनंती। माझ्याकडे 1 एकर कांदा होता आणि तो जवळपास 10 ते 11 टन कांदा होता। रात्रीच्या पावसामुळं तो पूर्ण वाहून गेली चाळत 40 ते 50 हजार रुपये त्याला खर्च आला होता। त्याच्यामुळं चांगल्यापैकी उत्पन्न होतं, कांदा बी चांगला होता, खराब नव्हता, काही नाही, पण पूर्ण त्या पावसामुळे वाहून गेला।